प्रभात, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर रात्री 12 वाजेपर्यंत जागून फायनली आम्ही क्रिसमस ट्री बनवली आहे. शाळेमध्येच सांगितली होती टीचरांनी. अजून काय काय सांगतील, प्रत्येक सणाचं काय ना काय असतं. तर मी आणि स्वराने मिळून हे असं बनवलेलं आहे, बघू शकताय. तर कशी वाटली माझी क्रिसमस ट्री मला नक्की सांगा बरं का, मी कशी बनवली, काय लावायला पाहिजे होतं अजून. बाकी छान झाली. सकाळी 6:45 वाजलेत. तर आज पहिल्यांदा मी क्रिसमस ट्री बनवली आणि खूप छान झाली, तुम्ही बघू शकताय. आणि खरंच म्हणजे इतकी सुंदर, सगळ्यांनी कौतुक करत होते की किती छान बनवली. हे दाखवते. नयनला पण बनवायची होती पण नयननी नाही बनवली. नयन नंतर नेईल उद्या वगैरे. नाही, उद्या सुट्टी आहे. तुला न्यायचं का नाही? नाही, राहून द्या टीचर म्हटले, आता राहून द्या. राहू द्या म्हटलं का टीचर? हे इथे नयन बसलाय आणि हे बघा आमची क्रिसमस ट्री. हे असं बघा. तर हे खूप छान होती. आणि खालचे बॉल जे होते ते नयन म्हणजे पडले स्वराकडनं. इथे काय करतोय हा? लवकर घरी आलाय, टीव्ही बघतोय. वा, मस्त. मुलांची ही चाऊच असते. हे सगळे बॉल स्वरांनी लावलेत बरं का, खूप छान. मला हे सगळे असे प्रोजेक्ट करायला खरंच खूप आवडतं. आवाज कमी कर. तर असं आहे सगळं. चला तर मग आता स्वयंपाकाची तयारी. संध्याकाळी झालेले आहेत. आता बघू शकताय किती वाजलेले आहेत. 6:30 वाजलेले आहेत आणि आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करते. म्हटलं तुम्हाला दाखवावी नंतर की क्रिसमस ट्री कशी बनवली होती. खूप छान बनवली. आणि काही नाही, फक्त 40 रुपयामध्ये झालं. हे सगळं सामान आणलं होतं, त्यातनं भरपूर पेपर शिल्लक राहिलेले आहेत आणि नंतर वापरूयात म्हटलं कशाला तरी ते पेपर. मग चला तर स्वराला फार आनंद होतो की खूप छान बनवलं मम्मी. भाजीला पण घेऊन यायचं. भाजी संपलेली घरामध्ये, काहीच भाजी नाही आहे, तर म्हणतं चावून भाजी पण घेऊन यावं. आणि उद्याचा व्हिडिओ तर मी परवा टाकेल, कारण उद्या नयनची आतू येणार आहे, म्हणजे आमच्या नंदुबाई यायच्यात. तर तो व्हिडिओ परवा टाकेल आणि ते सांगालच काय सेलिब्रेशन आहे उद्याचं ते. तर आम्ही काय बनवणार आहे, काय नाही बनवणार, हे सगळं उद्या तुमच्यासोबत शेअर करत. तोपर्यंत चला आता, तोपर्यंत बाय बाय.